शालोम. आपल्याकडे एक म्हण आहे, ज्या ठिकाणी चमत्कार त्या ठिकाणी नमस्कार. थोडक्यात म्हणजे लोक अशा ठिकाणी आकर्षित होतात. झुंडीच्या झुंडी असंख्य लोक कधी कधी एखाद्या चमत्काराच्या ठिकाणी जातात आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्याचा अनुभव ते घेण्याचा प्रयत्न करीत असतात. ही आजची गोष्ट नाही आहे, परंतु अगदी हजारो वर्षापासून मनुष्य चमत्कारांच्याकडे आकर्षित होतो. मग तो चमत्कार एखाद्या साध्या वस्तूच्या द्वारे, गोष्टीच्या द्वारे, ठिकाणाच्या द्वारे, इमारतीच्या द्वारे आणि वैयक्तिकरीतीनं आपल्याला माहित आहे की काही लोकांचा असा विश्वास असतो की काही विशिष्ट प्रकारचे अंगठ्यांच्या मध्ये खडे जर टाकले, हिरवे म्हणा पिवळे म्हणा, अशा प्रकारचं जर त्याच्यामध्ये काही असेल तर चमत्कार होतात. एक विशिष्ट प्रकारचे कपडे, समजा एखाद्या वेळेस जर इंटरव्ह्यू असेल आणि पुष्कळांचं असं म्हणणं पडतं की जर अशा प्रकारचे मी जर कपडे घातले तर काहीतरी त्या ठिकाणी कार्य होतं. थोडक्यात म्हणजे मनुष्य अशा गोष्टींच्याकडे आकर्षित आज होतो. पूर्वी सुद्धा तसं घडायचं आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तांनी केलेले चमत्कार हे तर खूप प्रसिद्ध आहे. पवित्र शास्त्र बायबल ह्या ग्रंथामध्ये ते चमत्कार नमूद केलेले आहेत. आपल्या पुष्कळांच्या कदाचित ते माहितीचे असतील, आपण वाचलेले असतील, ऐकलेले असतील. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु त्यातील काही महत्त्वाचे जे चमत्कार आहेत ते आपल्या परिचयाचे सुद्धा असतील. त्यामध्ये 5,000 भोजन प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्या दैवी शक्तीने जे दिलेलं आहे, चमत्काराने दिलेलं आहे, ते तर सगळ्यांच्या जवळजवळ परिचयाचं आहे. एका वेळेस प्रभू येशू ख्रिस्त एका गावामध्ये गेलेत आणि त्या ठिकाणी हजारो लोक, अक्षरशः हजारो लोक त्यांच्या मागे चाललेले होते. संध्याकाळ झाली, सगळेजण बसले. प्रभू येशू ख्रिस्तांनी एक सुंदर त्या ठिकाणी संदेश दिला की जो सगळ्यांना प्रसिद्ध आहे, माहितीचा आहे. आणि मग जेवणाची वेळ झालेली आहे, संध्याकाळ झालेली होती. प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की ह्या सगळ्यांना आता जेवण द्या, अन्न पुरवा. आणि अर्थात शिष्यांच्याकडे काहीही नव्हतं. आणि मग शेवटी असं घडलं की एका मुलाकडे 5 भाकरी 2 मासे फक्त होते. प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याच्यावर आशीर्वाद दिला आणि म्हटलं की द्या आता सगळ्यांना वाटून. एका माणसाला पुरणारं जेवण, 5,000 लोक, काही त्यामध्ये मुलं आणि महिला सुद्धा असतील, तर 5,000च्या पेक्षा जास्त असा जमाव कसा काय तो जेवेल? एवढ्याशा जेवणात प्रभू येशू ख्रिस्तांनी शिष्यांना सांगितलं सगळ्यांना वाटा. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळली आणि असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे की सगळेजण जेवून तृप्त झाले त्या दिवशी. उलट 12 टोपल्या भाकरीच्या तुकड्यांच्या उरल्या. हा चमत्कार झाला कसा? कारण प्रभू येशू ख्रिस्तांनी तो चमत्कार केला त्यांच्या दैवी शक्तीने. मग अर्थातच लोक अशा लोकांच्या आणि चमत्कारांच्या मागे असणार आणि त्यांना नक्की कळलं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ती दैवी शक्ती आहे.
प्रभू येशू ख्रिस्त अर्थात त्याच संध्याकाळी रात्री दुसऱ्या गावी निघून गेले. शिष्य पण निघून गेले. परंतु लोकांच्या आठवणीमध्ये मात्र तो चमत्कार जो आहे तो होताच. त्यांना अजूनही चमत्कारांचे अनुभव घ्यायचे होते. आणि मग काय झालं की दुसऱ्या दिवशी ह्या लोकांनी, ह्या गर्दीने शोधून काढलं की प्रभू येशू ख्रिस्त हे कोठे आहेत. आणि नक्कीच मग ते त्या ठिकाणी त्यांना शोधत गेले. असं म्हटलेलं आहे की त्यांना शोधलं एका दुसऱ्या गावामध्ये. कफरनहूम अशा नावाच्या गावात प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सापडले, कारण ते शोधतच होते. आणि ही जी गोष्ट आहे ही योहान सुवर्तमान अध्याय 6 आणि 22 वचनापासून पुढे आहे. मी त्यातली महत्वाचे जे शब्द आहेत, वचन आहेत ते वाचतो. 24 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे समुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मसव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहूमास आले. ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतं की ते आता कफरनहूमास आलेत, ज्या ठिकाणी येशू आहे त्या ठिकाणी. आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की लोक गर्दी करून अशा व्यक्तींच्याकडे किंवा अशा लोकांच्याकडे येतात. आणि तसंच झालं. आणि हजारो वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे, तरीही तसल्याच प्रकारचं साम्य आज आपल्याला दिसतं. 25 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा तो त्या समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे आपण कधी आलात? थोडक्यात म्हणजे आम्ही शोधाशोध करत आहोत, आम्ही पाहिलं, अनुभवलेलं आहे. आणि मग येशूने त्यांना म्हटलेलं आहे 26 वचनामध्ये, येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करताय. नवलाची गोष्ट आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त सर्व जाणते आहेत. त्यांनीच तो दैवी चमत्कार केला होता. आणि म्हणून त्या समुदायाच्या मनात काय आहे प्रभू येशू ख्रिस्तांनी ओळखलं. ज्या अर्थी प्रभू येशू ख्रिस्तांनी चमत्कार केला त्या अर्थी आता लोकांचं कुतूहल आहे, लोक त्यांच्या मागे आहे. परंतु खरोखरच त्यांच्या मनात काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं ते महत्वाचं आहे. चमत्कार घडला, नक्कीच चांगली गोष्ट आहे. परंतु चमत्काराच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्तांनी पुष्कळदा त्याचा जो बोध आहे, तो जो संदेश आहे महत्वाचा, तो दिलेला आहे. तो संदेश तेवढाच महत्वाचा आहे, कारण त्या संदेशानेच प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना मग आध्यात्मिक अन्नाकडे वळवलेलं आहे. त्यांना त्या दिवसाचं जेवण मिळालं, फार मोठा चमत्कार झाला. आणि अजूनही आता त्यांना भाकर म्हणजे जेवण खावण याची व्यवस्था पाहिजे होती. आणि मग ही जेवणाची खावण्याची व्यवस्था झाली की बस पुरे. आपल्याला काही कष्ट करायची गरज नाही, नोकरी पाणी करायची गरज नाही, काम धंदा करायची गरज नाही. आणि जर चमत्काराने जेवण मिळतं रोज तर काहीच हरकत नाही. आणि नेमकं तेच प्रभू येशू ख्रिस्तांनी त्या जमावाच्या बाबतीत बघतं. मानवाची जी प्रवृत्ती आहे मुळामध्ये ती ही आहे की तो त्याच्या शारीरिक ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा की ज्या महत्वाच्या आहेत, त्याला तो एवढं महत्व देतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही कशासाठी फिरताय, तुम्ही कशासाठी कष्ट करतायत, एवढं तुम्ही चालून आला, प्रवास केला, कदाचित खर्च पण केला, एवढा सगळा खटाटोप तुम्ही केला, शेवटी एका वेळच्या जेवणासाठी? त्याहीपेक्षा काहीतरी महत्वाचं तुमच्या जीवनामध्ये, मानवाच्या जीवनामध्ये आहे. तो बोध त्यांनी 26 वचनामध्ये सांगितलेला आहे. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. नवलाची गोष्ट, एवढी धावपळ, एवढे कष्ट, एवढा उपद्व्यात
आणि कधी कधी तर लोक सर्व प्रकारे खोटं नाटं आणि वेगवेगळ्या प्रकारची फसवेगिरी, काय तर फक्त एक वेळचं जे जेवण आहे त्याची खात्री करून घेण्यासाठी, एकमेकांना फसवणे, एकमेकांचं काय जे काही करता येईल उलट सुलट करायचं आपल्या कामामध्ये, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेत की एवढा खटाटोप, एवढं एक कष्ट तुम्ही घेता काय, की ज्या गोष्टी नाश होणार आहेत, ह्या जगातच राहणार आहेत. नव्हे, तुम्ही सुद्धा जे काही हे कष्ट करतायत आणि स्वतःचं उदरनिर्वाह करतायत, ते सुद्धा हे शरीर एक दिवस नष्ट होणार आहे. नवलाची गोष्ट आहे की याची आठवण त्यांना करून द्यावी लागली. शारीरिक आणि ह्या जगातल्या गोष्टींच्या साठी चमत्कार आता तुम्ही शोधू नका. आता तुम्हाला तसे चमत्कार पाहायला मिळणार नाहीत. तर तुम्ही आध्यात्मिक अन्नासाठी तुम्ही कष्ट करा. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. जे सार्वकालिक जीवन आहे आणि ते जीवन मिळवण्यासाठी जे करावं लागतं त्याच्यासाठी तुम्ही श्रम करा, त्याच्यासाठी तुम्ही धडपड करा, त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करा, काहीही प्रयत्न करा, अशासाठी की तुम्हाला सार्वकालिक जीवन, मुक्ती, मोक्ष मिळेल. कारण ह्या जगामधलं जे काही जीवन आहे ते खाणं पिणं, कष्ट करणं वगैरे वगैरे संसार, परंतु त्या पलीकडे मग आपण काय करणार, त्याच्यासाठी विचार करा, त्याच्यासाठी धावपळ करा, त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करा. ते आध्यात्मिक अन्न, त्याच्यासाठी जी भाकर लागते, अन्न लागते, त्याच्यासाठी तुम्ही विचार करा, श्रम करा. 28व्या वचनामध्ये मग ह्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तांना उत्तर दिलं. ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. ह्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की हो, सार्वकाली आणि मुक्तीचं जीवन आणि ज्याला आपण म्हणतो की मोक्ष, ह्याच्यासाठी तर आम्ही सगळं जीवन करतोय. आमच्या जीवनामध्ये सत्कर्म करतो आहे, धर्मकर्म करतो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उपवास, तापास, वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणी आम्ही आमचे तीर्थयात्रा करतो वगैरे वगैरे. हे सगळ्या समाजामध्ये आहे. एकाच समाजाच्या बाबतीत आपण बोलत नाही आहे, सगळ्या समाजामध्ये आहे. आणि मग त्यांना हे म्हणायचं आहे की ठीक आहे, हे तर आम्ही कळतच आहोत, परंतु त्या पलीकडे आम्ही अजून कोणतं धर्म कार्य करायचं. मला माहित आहे, हा सुद्धा प्रश्न आज तितकाच महत्वाचा आहे की आम्ही अजून काय करायचं. जर ते आध्यात्मिक अन्न मिळवायचं असेल आणि आम्हाला मोक्ष आणि शांती मिळायची असेल, सार्वकालिक जीवन ह्या जगाच्या नंतरचं जर मिळवायचं असेल, तर मग आम्ही अजून कोणतं धर्म कर्म किंवा पवित्र कर्म, आत्मिक कर्म अजून काय करावं ह्या जगामध्ये आम्ही हयात असताना. योग्य प्रश्न आहे. आज सुद्धा पुष्कळांना तोच प्रश्न आहे. आणि आता त्याचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्तांनी 29व्या वचनामध्ये दिलेलं आहे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. मंडळी, नवलाची गोष्ट आहे की त्यांनी अजून हजारो तीर्थयात्रा करायच्या, अजूनही काही चांगल्या कामं, सामाजिक कर्म करायची, उपवास तापास करायचे, अजून काही चांगलं कर्म आपण ठरवल्याप्रमाणे किंवा आपल्याला कोणी सांगितल्याप्रमाणे, अशी जी काही त्यांना जी यादी आहे ती यादी पाहिजे होती. प्रभू येशू ख्रिस्तांनी ती यादी न देता एक वेगळंच त्यांना काहीतरी सांगितलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना म्हटलं की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास ठेवणं ही अशी एक सर्वात मोठी कृती आहे जी हातांनी वगैरे आपल्याला करता येत नाही. ती कृती अंतःकरणाने करावी लागते. ती आंतरिक कृती आहे. त्यालाच म्हटलेलं आहे विश्वास. आणि तो विश्वास कोणावर आहे?
ठेवायचा आहे. ह्या ठिकाणी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जो ह्या जगात पाठवण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त. हे ह्या जगात पाठवलेले आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं ही फार मोठी कृती आहे. थोडक्यात म्हणजे ते विश्वासाचं पाऊल, ती महान कृती तुम्ही करा. अर्थात पुन्हा एकदा कुठं जाऊन ती कृती करायची, त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या डोंगरावर जायची गरज नाही, कोणत्या नदीकाठी जायची गरज नाही, कोणत्या झाडाखाली जायची गरज नाही, कोणत्या मंदिरात किंवा मंडळीच्या चर्चमध्ये कुठेही जायची गरज नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला आपल्या अंतःकरणातच जायचं असतं. आपल्याच अंतःकरणामध्ये आपण बघायचं असतं आणि आपल्यालाच मग समजतं की त्या ठिकाणी आता मी कोणाला स्थान दिलेलं नाही. मी आता प्रभू येशू ख्रिस्तांना स्वीकारतो किंवा स्वीकारते आणि विश्वासानं त्याला आत्मसात करतो आणि विश्वासानं त्याचे शिष्य आपण बनतो. ती जी कृती आहे ती कृती प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना करायला सांगितली वैयक्तिकरित्यानं. हो, तुम्ही चमत्कार पाहिला, तुम्हाला जेवण मिळालं, तुम्ही तृप्त झाला, परंतु आता मात्र ह्या दुसऱ्या अन्नाकडे या, आध्यात्मिक अन्नाकडे या. विश्वासाचं अन्न आता तुम्ही सेवन करा. आणि कोणावर विश्वास ठेवा? तर प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गातून ह्या जगामध्ये अवतरला, तो आमचं आध्यात्मिक अन्न आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आमचं अन्न आहे, प्रत्येकाच्यासाठी आहे. आणि मग पुढे काही कारण अजूनही त्यांनी सांगितलेलं आहे. 33वे वचन ह्याच 6व्या अध्यायाचं असं म्हटलेलं आहे, कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. या अगोदर सांगितलं की जो स्वर्गातून उतरला, आणि इथं मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतायत की जी भाकर स्वर्गातून उतरली म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हे जिवंत भाकर आहे. जीवन आध्यात्मिक जे भुकेले आणि तहानलेले आहेत त्यांच्यासाठी ही जिवंत भाकर आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की ही देवाची भाकर आहे, देवाने पाठवलेली भाकर आहे. मंडळी, किती मोठं महत्वाचं आध्यात्मिक त्यांनी उपदेश आणि मार्गदर्शन ह्या हजारो लोकांना, की जे फक्त जेवणासाठी आले होते, आता त्यांना वेगळंच जेवण त्यांना देत आहेत प्रभू येशू ख्रिस्त. पुढे 35वे वचन तर अजूनही तेवढंच महत्वाचं आहे. ह्या 35व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मी आपल्यासाठी वाचतो. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. फार महत्वाचं वचन एक प्रभू येशू ख्रिस्तांनी उच्चारलेलं आहे, सांगितलेलं आहे त्या सगळ्या जमावाला, त्या पूर्ण गर्दीला, की आता तुम्ही हे जे श्रम करतायत, धावपळ करतायत, गावोगावी जातायत, एका गावावरून दुसऱ्या गावाला तुम्ही माझ्याकडे पुन्हा जेवण, जे शारीरिक जेवण, जे नाशवंत आहे त्याच्यासाठी तुम्ही आलात. पण मला आता तुम्हाला त्या आध्यात्मिक जेवणाच्या बाबतीत, भाकरीच्या बाबतीत, अन्नाच्या बाबतीत सांगायचं आहे. आणि जे कोणी भुकेले आणि तहानलेले असतील, त्या संपूर्ण जमावामध्ये कोणीही असू शकतो, कोणत्याही विभागाचा आणि कोणत्याही देशाचा असू शकतो, कोणत्याही नाव गावाचा असू शकतो. हे आपण नेहमी ऐकता. जर खरोखरच आत्मिक भूक आणि तहान ज्या व्यक्तीला असेल, आध्यात्मिक रीतीनं अजून विश्वासच माहीत नसेल कोणावर आपण ठेवलेला आहे, तर मग मात्र ह्या ठिकाणी जे खरं अन्न आहे त्याकडे आपण जायला पाहिजे. कारण त्याने असं म्हटलेलं आहे, जी खरी भाकर आहे ती माझ्या पित्या स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो.
प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्या स्वतःच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे, स्वर्गातून उतरलेला. पुढे असं म्हटलेलं आहे, स्वर्गातून उतरलेला म्हणजे ही स्वर्गीय भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे एक प्रकारचं अन्न आहे सगळ्यांच्यासाठी, ज्याला आपण म्हणतो आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक जे कोणी भुकेले ज्या ज्या बाबतीत असतील त्या सगळ्यांना ते अन्न आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा बोध हा म्हणजे आत्मिक जे भुकेले आहेत आत्म्यानं त्यांच्यासाठी ते अन्न ठरतं. मंडळी, आपल्यापैकी जर कोणी अशा प्रकारे जर असेल तर प्रभू येशू ख्रिस्तांनी हे आमंत्रण आपल्याला दिलेलं आहे. आणि असं वाटतं आपण आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहू शकतो, आपल्या स्वतःचंच जीवन पाहू शकतो. आपली पार्श्वभूमी कोणती का असेना, कोणत्याही विभागाचे का आपण असेना, पण जर आध्यात्मिक भूक आणि तहान जर त्या ठिकाणी आहे, तशा व्यक्तीला धर्म नसतो, तशा व्यक्तीला कोणत्या प्रकारचे नावगाव नाही आहे, विभाग नाही आहे. अशी व्यक्ती जी भुकेली आहे, आध्यात्मिक रीतीनं ती भुकेलेली आहे, त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की ह्या स्वर्गात मी आलेलो आहे, मी प्रत्यक्ष आध्यात्मिक अन्न आहे. कोणत्या बाबतीत आपण आज भुकेलेले आहात? प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना शारीरिक अन्न तर दिलंच, परंतु एक महत्त्वाचं अन्न त्याने सांगितलं की ज्याच्यासाठी आपण धावपळ, कष्ट, श्रम, काळजी करायला पाहिजे, आणि ती म्हणजे आपल्या आत्मिक अन्नासाठी. मंडळी, विश्वास ठेवा त्याच्यावर असं त्यांनी सांगितलेलं आहे, आणि ते लोक असं म्हणतील की ते तृप्त होतील आणि त्यांना कधीही भूक आणि तहान लागणार नाही. एवढं महत्त्वाचं, एवढं ज्याला आपण म्हणतो की तृप्त करून सगळ्यांना सुखी, निरोगी आणि इतकंच केवढं आत्मिक आशा देणारं हे जे अन्न आहे, सदाजीवी करणारं जे अन्न आहे, सार्वकालिक जीवन देणारं जे अन्न आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. अशी व्यक्ती मग कधीही भुकेली आणि तहानलेली आध्यात्मिक रीतीनं राहणार नाही. मंडळी, आपल्यापैकी जर कोणी अजूनही शोधत असाल त्या तशा अन्नाला, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांना, कारण या ठिकाणी हा समुदाय प्रभू येशू ख्रिस्तांना शोधत आला. जर आपण शोधत असाल, माझी खात्री आहे की त्याच्यावरील विश्वासाने तुमचा शोध पूर्ण होईल. तुमची आध्यात्मिक भूक आणि तहान पूर्णपणे तो भागवून टाकेल. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त हा आमचं आध्यात्मिक खरं अन्न आहे, आणि हे अन्न जी व्यक्ती विश्वासानं सेवन करतो ते पूर्णपणे तृप्त होतात, सार्वकालिक जीवनाचे ते भागीदार होतात. आता देवज बाप ह्याची प्रीती, देवज पुत्र ह्याची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.